रामकृष्ण हरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। या भूमीत प्रत्येक शतकात, प्रत्येक दशकात आणि प्रत्येक भागाभागामध्ये संत अवताराला येतात। त्यामध्ये ज्ञानदेवी रचेला पाया कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजापासून जगद्गुरू तुकाराम महाराजाला म्हणतात तुका झालाशे कळस, असे अनेक संत आज ताग्यापर्यंत अनेक संत अवताराला आलेले आहेत। त्यामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या समकालीन श्री संत शिवाजी बोधले महाराज व श्री संत मानकोजी बोधले महाराज हे दोन संतही त्यावेळेला अवताराला आले। संत शिवाजी बोधले महाराजा प्रत्यक्ष पांडुरंगाने वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी अनुग्रह दिला। त्यांची दर 15 वर्षी पंढरीची वारी असायची आणि त्यांचा इतिहास आहे, ग्रंथ आहे, अभंग आहे। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू संत मानकोजी बोधले महाराज यांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रवळात पांडुरंगाने अजूनही आपण नामदेव पायरी ओलांडून आत गेल्यानंतर जिथे पाय धुवायचा हौद आहे त्याच्या बाजूला संत मानकोजी बोधले महाराजांचे पांडुरंगाने प्रत्यक्षात दर्शन देऊन त्यांना बोधले नाव दिलं हे आपण पाहतोय। त्यांच्याही कीर्तनात पाठीमागे पांडुरंग परमात्मा उभा राहायचे। अशा या संत द्वयांच्या कुळामध्ये 9व्या पिढीत श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांचा अवतार झाला। डिकसळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती निघाली। सद्गुरू रामचंद्र बोधले महाराजांच्या अगोदरपासून 5 पिढ्यापासून या ठिकाणी बोधले महाराजांचं संस्थान आहे। ते या कुळामध्ये जन्मलेल्या श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या नावानं डिकसळ या गावी जे श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव रेल्वे स्टेशन नंबर 2816 या नावाने संस्थान आहे। या संस्थांच्या नावाने जवळजवळ 190 दिवस वर्षाकाठी अन्नदान असतं। मग ते अन्नदान कुठे कुठे आहे आणि अन्नदानाचं ठिकाण, अन्नदानाचा कालावधी सर्व भक्त भाविकांना कळावा, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना येता येईल, तिथल्या कथा कीर्तनाचा आणि अन्नदानाचा लाभ घेता येईल, आपली वारी आणि सेवा सफल करून घेता येईल, याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। चैत्र महिन्यामध्ये श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळपासून चैत्रवद्य नवमीला दिंडी निघते आणि नवमी आणि दशमी हे दिंडीची वाटचाल असते। दशमीला दिंडी तेरला जाते आणि त्या ठिकाणी चैत्रवद्य दशमी ते चैत्रवद्य चतुर्दशीपर्यंत संत गोरोबा काका यांच्या समाधी सोहळ्याच्या वारीच्या निमित्ताने कार्यक्रम असतात। आपण संत गोरोबा काकाच्या मठातून गावात जाताना दक्षिण दिशेने जाताना पाण्याच्या टाकीजवळ श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांचा फड असतो। त्या ठिकाणी दशमी ते चतुर्दशीपर्यंत कार्यक्रम होतात। लोकाला अन्नदान, नाश्ता या सगळ्या गोष्टी आहेत आणि कीर्तनाचे कार्यक्रम परंपरेने पिढ्यानपिढ्या चालू आहेत। त्याचबरोबर माळेवाडी तालुका भूम या ठिकाणाहून दिंडी येते आणि डिकसळपासून ती दिंडी तेरपर्यंत ह्या आपल्या गुरुच्या आधिपत्याखालीच असते। आता वैशाख महिना उजाडल्यानंतर वैशाख महिन्यामध्ये वैशाख शुद्ध दशमीला पांडुरंगाने संत शिवाजी बोधले महाराजाला अनुग्रह दिलेला आहे। त्याचा ग्रंथात उल्लेख आहे। वैशाख शुद्ध दशमी आरंभी शिवाजी बोधल्या कारणे जानकी भगवान भेटले आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना अनुग्रह दिला आणि मग गुरुजी म्हणजे पांडुरंगाचे त्यांनी स्वतः आरती केलेली आहे। पुन्हा पंढरीला गेल्यानंतर पुन्हा पांडुरंगाने रुक्मिणीसहित त्यांना दर्शन दिलेलं आहे। म्हणून वैशाख शुद्ध दशमी हा पांडुरंग अनुग्रह दिन म्हणून डिकसळ येथे साजरा केला जातो। त्यावेळेला कीर्तनही होतं आणि येणाऱ्या भाविकाला महाप्रसाद होतो। त्यानंतर ज्येष्ठ महिना उजाडल्यानंतर त्यावेळेला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वटसावित्री पौर्णिमा आपण म्हणतो, त्या दिवशी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांचा जन्म झाल्यामुळे तोही जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो। कीर्तन आणि निरोध देणाऱ्या भाविकाला डिकसळ येथे अन्नदानाची अशा प्रकारची सोय असते। ज्यावेळेला ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीचं कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं। त्यासाठी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांची दिंडी हे माऊलीच्या रथाच्या पाठीमागे 194 क्रमांकाला असते आणि यासाठी
ज्येष्ठ वद्य सप्तमीला वाहनाने दिंडी डिकसळ श्री रामचंद्र बौद्ध महाराज संस्थांची दिंडी आणि वारकरी आळंदीला पोचतात आणि अष्टमीला प्रस्थान झालं की अगदी दिंडी माऊलीच्या पालखीसोबत असणारी दिंडी, या दिंडीमध्ये भाविकांना अन्नदान असतं. आषाढ शुद्ध दशमीला दिंडी पंढरीला पोचते आणि दशमी ते पौर्णिमापर्यंत त्या ठिकाणी कथा कीर्तनाचे कार्यक्रम असतात. अन्नदान असतं. ते ठिकाण आहे चंद्रभागेच्या पूर्व तीरावर सोलापूर रोडला पूर्वी दिशेकडे तोंड केल्यानंतर उजव्या बाजूला श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांचा मठ आहे. त्या ठिकाणी अगदी दशमी ते पौर्णिमेपर्यंतचे सगळे कार्यक्रम अन्नदान होतं. त्यानंतर त्याचवेळी पांडुरंगाने असं वचन दिलेलं आहे की तुमच्या गावी आषाढी महोत्सव हे स्वयंभू पांडुरंग असल्यामुळे ते साजरा केला जातो. तेही आषाढ शुद्ध एकादशी ते आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत उत्सव असतो आणि त्याच्यामध्ये गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्यावेळेला या संस्थांचे सगळे शिष्यमंडळ 20 ते 25,000 भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. त्यावेळेला गोपालकाला होतो आणि आषाढ वद्य प्रतिपदेलाही महाद्वार काला म्हणून विठ्ठल मंदिरामध्ये काला होतो. त्यानंतर श्रावण महिना, भाद्रपद महिना नेहमीचे कार्यक्रम होतातच, परंतु आश्विन वद्य द्वितीया ते आश्विन वद्य नवमी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांची पुण्यतिथी असते. त्यावेळेला 8ही दिवस कथा कीर्तनाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आणि त्यावेळेला मुक्त अन्नदान असतं. त्यानंतर कार्तिक शुद्ध चतुर्थीला दिंडी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळून निघते, कुर्डवाडीपर्यंत जाते. त्या ठिकाणी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या आधी कृपाशीर्वादानंच चालू झालेली केशरा संस्थान दासखेड ते पंढरपूर दिंडी आणि साकेश्वर संस्थान साकत तालुका जामखेड इथून निघणारी साकत ते पंढरपूर दिंडी, या तिन्ही दिंड्या कुर्डवाडीला एकत्र होतात आणि आपल्या गुरुच्या आधिपत्याखाली श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या आधिपत्याखाली दिंडी पंढरपूरला नवमीला जाते आणि नवमीला गेल्यानंतर दिंडीतील अन्नदान आणि राहणं हे श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या मठावरच सोलापूर रोडीत असलेल्या मठावर होतं. पण कीर्तनाचे कार्यक्रम मात्र कार्तिक शुद्ध नवमी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत चंद्रभागेच्या ओलांडत होतात. आणि गोपाळपूरला हरिभक्ती प्रकाश बोधले आपला हरिभक्तीवाली परमेश्वर बोधले महाराज सद्गुरू श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी यांचा गोपाळपूरला काला होतो आणि तो काला झाल्यानंतर दिंडी आळंदीकडे वाटचाल करते. त्यावेळेला दिंडी आळंदीकडं कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघते. ती आळंदी या ठिकाणी कार्तिक वद्य नवमीला कार्तिक वद्य नवमीला दिंडी घासवाले धर्मशाळेत जाते आणि नवमीपासून चतुर्दशीपर्यंत दररोज त्या ठिकाणी कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होतात. पुरी पूज्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार महाराज यांची कीर्तनं व्हायची. आता पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज यांची कीर्तनं दररोज होतात आणि बादाडी महाराजांची ज्ञानेश्वरी कंठस्थ बादाडी महाराजांची सकाळची कीर्तन असतात आणि या पद्धतीने अन्नदान होतं. मार्गशीर्ष पौष महिना नियमाप्रमाणे कार्यक्रम होतात. माघ महिन्यामध्ये नियमाप्रमाणे कार्यक्रम होतात आणि फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन वद्य तृतीयापर्यंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने सरस्वती लॉन्स म्हणून जे देहूमध्ये अगदी वैकुंठ गमनापासून आपण गाथा मंदिराकडे चाललो की आडवा एक चौक येतो आणि ते चौक ओलांडलं की उजव्या बाजूला सरस्वती लॉन्स नावाचं मोठं मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन वद्य तृतीयापर्यंत कार्यक्रम होतात आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बीजेच्या दिवशी पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराजांची कीर्तन सेवा होते आणि दररोज वेगवेगळ्या कीर्तनकाराचे कीर्तन प्रवचन होतात आणि फाल्गुन वद्य तृतीयेला काल्याचं कीर्तन म्हणून महाप्रसाद होतो. त्या सप्ताहात येणाऱ्या कुठल्याही जिल्ह्यातील कोणत्याही भागातील येणाऱ्या भाविकाला तिथे गाथा पालनाची ज्याला पालन करता येत नाही त्यांनी श्रवण केलं तरी चालेल. यांची सगळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळी व्यवस्था त्या ठिकाणी असते. आणि त्यानंतर नाथषष्ठीचा महोत्सव येतो.
त्याही वेळेला फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला हरिभक्तीपर्यंत परमेश्वर बोधले महाराज श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डिकसळून फाल्गुन वद्य त्रयोदशीला दिंडी निघते. ते फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला दिंडी निघते. ते फाल्गुन वद्य पंचमीला ती दिंडी पैठण येथे जाते आणि ते कार्यक्रम हे फाल्गुन वद्य पंचमी ते फाल्गुन वद्य अष्टमीपर्यंत 4ही दिवस नाथषष्ठीचा महोत्सव साजरा केला जातो. ते ठिकाण ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रकांतरावजी घोडके साहेब यांचं जे आशीर्वाद मंगल कार्यालय आहे ते नाथसागर रोडला माहेश्वरी धर्मशाळे शेजारी आशीर्वाद मंगल चर्च आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आहे. दुसरी गोष्ट की दर महिन्याच्या वारीला शुद्ध दशमी एकादशी द्वादशी तिन्ही दिवस श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी वारीचे कार्यक्रम होतात. त्यावेळेला दशमी एकादशी द्वादशी तिन्ही दिवस मुक्त अन्नदानी कार्यक्रम अशा प्रकारचे असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक वद्य एकादशीला दशमी एकादशी आणि द्वादशी तिन्ही दिवस श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ या ठिकाणी अन्नदान होतं, कार्यक्रम होतात. याही व्यतिरिक्त श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान या ठिकाणी जे 4 मुहूर्त आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदा, विजयादशमी, दिवाळी पाडवा आणि अक्षय तृतीया या 4ही मुहूर्तावर भाविक समाधीच्या दर्शनाला या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी अन्नदान असतं, गुरुदीक्षेचा कार्यक्रम होतो. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांची सर्व विश्वस्त मंडळी, श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांची भक्त मंडळी आणि डिकसळ ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या वतीने होत असलेला हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये एकूण 190 दिवस श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांच्या वतीने अन्नदान सेवा असते. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. की हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे की या संस्थांचे भक्तमंडळ आणि या संस्थांच्या कार्यक्रमात येणारी सर्व भक्तभावी त्यांची राहण्याची, खाण्याची आणि चांगल्या प्रकारची कथा कीर्तन ऐकण्याची सोय श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान हे अनेक वर्षापासून करत आहे. आता वाढती लोकसंख्या आणि वाढत्या व्यवस्था लक्षात घेऊन आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाची उपस्थिती लावावी ही विनंती. या कार्यक्रमात ज्यांना काही सहकार्य करायचे आहे त्यांच्यासाठी संपर्क नंबर देतो. मी हरिभक्तीपर्यंत प्रकाश बोधले महाराज, अध्यक्ष श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ. माझा नंबर आपण घ्या 76 20 20 0046. पुन्हा एकदा ऐका 76 20 20 0046. हा संपर्क नंबर देण्याचं कारण आहे कोणाला वाटतं आपण कुठं अन्नदान करावं, मग आपल्याला कुठं अन्नदान करायचे त्याचं मार्गदर्शनही आपण फोन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. ही एवढी आपल्याला विनंती आहे. रामकृष्ण हरी. राम.